सागराच्या लाटांचा गाज आणि टाळ मृदुंगांचा गजर या दोन्हीच्या संगमाने गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण जाकिमिऱ्या गाव एका अलौकिक भक्ती सागरात न्हाऊन निघालं होतं। रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री नवलाई पावणाई देवीच्या प्रांगणात सन 1913 मध्ये रुजलेली अखंड नाम सप्ताहाची परंपरा आज एका शतकानंतरही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने जपली गेली। श्रावण प्रतिपदेच्या दुपारी बरोबर 1 वाजता लागलेली भजनाची ती सुरेल समाधी अखंडपणे वाहत राहिली। गाव तसं बहुतांशी दर्यावर अवलंबून असलेलं, लाटांशी झुंजून पोटाची खळगी भरणारा इथला मच्छीमार माणूस। पण या 8 दिवसात मात्र समुद्राचा नाद मागे पडून मुखी केवळ भगवंताचं नाव उरलं। बोटी किनाऱ्यावर विसावल्या, जाळी बाजूला ठेवली गेली आणि संपूर्ण गावाने एकमुखाने आपला मासेमारीचा व्यवसाय पूर्णपणे थांबवून माऊलीच्या चरणी स्वतःला झोकून दिलं। इथे मराठा किंवा भंडारी असा कोणताही भेद उरला नव्हता। उरली होती ती केवळ अभेद्य एकात्मता। गावातील मराठवाडी, देऊळवाडी, शिवलकरवाडी, तळेकरवाडी आणि मुरुक्करवाडी या 5ही वाड्यांनी अहोरात्र चालणाऱ्या या भक्ती यज्ञात स्वतःला सामावून घेतलं। प्रत्येक वाडीला 3-3 तासांची ठरवून दिलेली पाळी, दिवस असो वा मध्यरात्र, टाळ मृदुंगांचा ठेका किंचितही मंदावला नाही की नामघोषाचा गजर थांबला नाही। 13 तारखेला पेटलेली ही भक्तीची ज्योत अविरत तेवत राहिली। अखेर आज गुरुवारी दुपारी 1 वाजता या अखंड नामसप्ताहाची भावपूर्ण सांगता झाली। सांगतेनंतर नवलाई पावणाई मंदिरातून निघालेली भव्य दिंडी मसोबा मंदिरापासून सावंत यांच्या घराच्या सीमेपर्यंत पोहोचली। संपूर्ण परिसराला भक्तिभावाची प्रदक्षिणा घालून ही दिंडी पुन्हा नवलाई पावणाई मंदिराच्या प्रांगणात परतली। शतकाहून जुनी ही परंपरा केवळ एका सप्ताहाची सांगता नव्हती, तर समुद्रासारख्या अथांग श्रद्धेची आणि गावाच्या एकजुटीची पुन्हा एकदा घेतलेली अखंड साक्ष होती। प्रहार डिजिटल करता दुर्गेश पिलणकर, रत्नागिरी। आमचं नवलाई मंदिर हे संपूर्ण या रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। कारण आमची जी देवी आहे नवलाई देवी, ती सगळ्यांना अगदी पावणारी देवी आहे। म्हणून त्यांचं नाव नवलाई आणि पावणा अशा 2 देवी आहेत। आमच्या मिऱ्या गावामध्ये हा नामसप्ताहाचा जो आजचा प्रसंग आहे, नामसप्ताह 1913 सालापासून सुरू झालेले। 13 साली दोन्ही समाजाचे लोक, मराठे आणि आमचे भंडारी समाज असे 2 समाज या गावामध्ये राहतात। त्या दोन्ही समाजाने मिळून हा नामसप्ताहाचा सोहळा सुरू केला। आपल्या गावात, जाकिमिरा गावात नवलाई पावणाईचा सप्ताह नामसप्ताह सुरू असतो। या 13 तारीख पासून आपला नामसप्ताह सुरू झालेला आहे। या गावात संपूर्ण गावकरी, काही लोक पूर्ण मच्छीमारी करणारे आहेत। मच्छीमारीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। पण ते त्या 8 दिवसात संपूर्ण साफसफाई करून ते अजिबात धंदा उद्योग सांभाळून म्हणजे करत नाहीत। कोणी बंद ठेवून या नामसप्ताहाचा सोहळा साजरा करतो।